हॅलो स्टुडंट्स, वेलकम अगेन. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं चॅनल ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. यापूर्वी आपण दोन व्हिडिओ लेक्चर कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपला हा थर्ड चॅप्टर आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, सो हा मोस्टली सगळ्यांचा आवडता चॅप्टर असतो. बायोलॉजीची डेफिनेशनच लोकांना असं वाटतं की ज्यामध्ये फक्त रिप्रोडक्शन नावाचं सगळं काही आहे. तर असं काही नाही. बायोलॉजी खूप वास्ट आहे. खूप सारं नॉलेज आपल्याला यातून मिळतं. पण बायोलॉजी म्हटलं की सगळ्यांना वाटतं की रिप्रोडक्शनचे चॅप्टर शिकवले जातात. नाही. पण तुमच्या 10th मध्ये हा चॅप्टर आहे ज्यामध्ये रिप्रोडक्शन हे तुम्हाला शिकवलं जातं. रिप्रोडक्शन एक्झॅक्टली काय आहे, कोणकोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होतात, मग ते प्लांटच्या बाबतीत असो किंवा ॲनिमलच्या बाबतीत असो, हे सगळं नॉलेज आज तुम्हाला क्रिस्टल अँड क्लिअर करून देण्यात येईल. ओके, सो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं, तर प्लांट आणि ॲनिमलचं रिप्रोडक्शन ह्या तर गोष्टी शिकायच्याच आहेत. त्याचबरोबर अजूनही काही प्रोसेसेस आहेत, जसं की ट्विन्स कसे बनतात, त्यानंतर ह्युमन बॉडीमध्ये कोणकोणते चेंजेस होतात फॉर द रिप्रोडक्शन. ओके, त्यानंतर प्लांटमध्ये सीड कशी तयार होते, त्यानंतर प्लांटमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत जे की रिप्रोडक्शनमध्ये इसेन्शियल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमधून पाहायला मिळणार आहेत आणि शिकायलाही मिळणार आहेत. ओके, त्यापूर्वी काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत जे की कॅन यू रिकॉलमध्ये असतातच. आणि आपला हा उद्देश आहे, आपल्या यूट्यूब चॅनलचा हा उद्देश आहे की तुमच्या चॅप्टरमधला किंवा तुमच्या बुकमधला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे, त्याचबरोबर तुमचा प्रत्येक पॉईंटही क्लिअर झाला पाहिजे. यासाठी आपण स्टार्ट केलेले हे यूट्यूब चॅनल आहे. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत चला, सर्वांपर्यंत याला सेंड करा, जेणेकरून तुमचे जे गावाकडे असतील किंवा मग अशा अशा एरियामध्ये स्टुडंट्स आहेत जिथे त्यांना ट्युशन लावणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. ओके, सो सिंपल काही क्वेश्चन्स आहेत. त्यापूर्वी तुम्हाला चॅप्टरमध्ये एक इंट्रोडक्शन सांगतोय मी. चॅप्टरमध्ये काय बघायचे की कोणकोणत्या प्रोसेसेस आहेत ज्या इसेन्शियल आहेत फॉर द लिव्हिंग वन्स, सजीवांना जगण्यासाठी, लिव्हिंग थिंग्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी कोणकोणत्या लाईफ म्हणजे कोणकोणत्या प्रोसेसेस इसेन्शियल आहेत, ह्या गोष्टी इथे बघायच्या आहेत. ओके, त्यापैकी कोणत्या प्रोसेसेस ह्या अर्जन्सी शो करतात, म्हणजे त्या जर समजा आता मी रेस्पिरेशन, श्वास घेतलाच नाही किंवा सोडलाच नाही तर मी सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. अन्न खाल्लंच नाही, न्यूट्रिशन इनटेक केलंच नाही तर मी सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. ओके, सो त्या झाल्या इसेन्शियल प्रोसेस लाईक रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, देन सर्क्युलेशन नाही म्हणता येणार, आपण एक ओव्हरऑल पाहतोय. रेस्पिरेशन असेल, टेकिंग फूड असेल, मुवमेंट असेल, त्यानंतर सेन्सेशन्स असतील, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय असेल, ह्या सगळ्या प्रोसेस ज्या असतात ह्या प्रोसेस जगण्यासाठी अनिवार्य आहेत, इसेन्शियल आहेत. त्या जर परफॉर्म नाही केल्या तर माणूस सर्व्हाइव्ह करू शकणारच नाहीये. बट एक अशी पण प्रोसेस आहे, आपल्याला डिटेलमध्ये यातच बघायचं आहे, जसं की रिप्रोडक्शन, गिव्हिंग बर्थ टू न्यू यंग वन ॲज देअर पॅरेंट्स. आपल्यासारख्या दुसऱ्या सजीवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन म्हणतात. मराठीमध्ये अतिशय छान आम्हाला 10th पर्यंत सांगायची. ओके, गिव्हिंग बर्थ टू न्यू इंडिव्हिज्युअल ॲज देअर पॅरेंट्स. प्री एक्झिस्टिंग पॅरेंटपासून बाल तयार होण्याच्या प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हणतात. हे सगळं डिटेलमध्ये यामध्ये बघायचं आहे आपल्याला. अजूनही काही पॉईंट्स आहेत जे की आपल्याला कव्हर करायचेच आहेत. चला, इंट्रोडक्शनमध्ये सिम्पली तेवढंच होतं. कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच आर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये काय डिफरन्स असतो, लिव्हिंग कोणाला म्हणायचं, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये हा डिफरन्स आहे. लिव्हिंग जे आहेत, लिव्हिंग काही कॅरेक्टरिस्टिक्स शो करतात, काही गुण दाखवतात. ओके, मग ते गुण कोणकोणते आहेत किंवा कोणकोणत्या प्रोसेसेस आहेत, लिव्हिंगमध्ये काय काय शो केलं जातं. नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग मधला डिफरन्स सांगतो मी. लिव्हिंग जो की रेस्पिरेशन करणार आहे, लिव्हिंग जो की बर्थ देणार आहे बाळाला, लिव्हिंग जो की मुवमेंट अँड लोकोमोशन करणार आहे, लिव्हिंग जो की ग्रोथ करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये शो होतात ते लिव्हिंग. नॉन लिव्हिंग याच्या अपोजिट असेल. ओके, याला डिटेलमध्ये 11-12 मध्ये पाहणार आहे आपण. सेल्फ ग्रोथ काय असते, सेल्फ मुवमेंट काय असते, वगैरे वगैरे. ओके, सो विच आर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. तर चला, इथे काही लाईफ प्रोसेसेस देतो मी. न्यूट्रिशन म्हणजे काय, टेकिंग फूड अँड युटिलाइज इट फॉर द एनर्जी प्रोडक्शन, न्यूट्रिशन. त्यानंतर रेस्पिरेशन, रेस्पिरेशन श्वास घेणे सोडणे. ओके, और ही डिटेल आहे ती खूप, म्हणजे सेलमध्ये जाऊन एनर्जी प्रोडक्शन करण्यापर्यंत रेस्पिरेशनच असते. नंतर आहे सेल्फ मुवमेंट. कशासाठी लागते, तर फूड कॅप्चर करण्यासाठी किंवा प्रेपासून म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके, सेल्फ मुवमेंट लागेल. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय.
रिस्पॉन्स, ज्याला सेन्सेशन पण म्हणू शकणार आपण. ओके, त्याच्यानंतर अजून एक प्रोसेस आहे रिप्रोडक्शन. ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला रिप्रोडक्शन कशासाठी लागतं, तर मेंटेनन्स ऑफ स्पीसीज, जो की आपल्याला बघायचाच आहे. ओके, सो आपण पाहिलं लाईफ प्रोसेसेस कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहेत. विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर बॉडी. कोणकोणत्या प्रोसेस आहेत मी आता जे तुमच्या समोर बोलत आहे. ओके, यासाठी जी एनर्जी लागत आहे त्या एनर्जीसाठी मी सकाळपासून जेवण केलेलं असावं लागणार आहे, जेणेकरून त्याची एनर्जी स्टोअर झाली होती आणि आता मी बोलत आहे तुमच्या समोर. ओके, सो एनर्जी प्रोडक्शनसाठी कोणकोणत्या प्रोसेस लागतात, तर मी सांगतो त्या दोन प्रोसेस आहेत. एक आहे न्यूट्रिशन, ओके, टेकिंग फूड अँड युटिलाइज इट फॉर द एनर्जी प्रोडक्शन, न्यूट्रिशन. आणि दुसरी प्रोसेस आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन काय करायचं, ब्रेकिंग डाऊन ऑफ ग्लुकोज फॉर एनर्जी प्रोडक्शन. ओके, सो न्यूट्रिशन अँड रेस्पिरेशन ह्या दोन प्रोसेसेस लागतात कशासाठी, फॉर एनर्जी प्रोडक्शन. ओके, नेक्स्ट आपल्याकडे अजून दोन क्वेश्चन्स आहेत. विच आर मेन टाईप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, चॅप्टर नंबर 2 मध्ये पाहिला आपण कोणकोणत्या दोन टाईप आहेत सेल डिव्हिजनच्या. एक आहे मायटॉसिस आणि दुसरा आहे मिओसिस. ओके, ज्याला ह्या दोन प्रोसेस माहीत नाहीत त्यांनी चॅप्टर नंबर 2 पुन्हा एकदा व्हिडिओज बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला क्रिस्टल आणि क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली व्हॉट इज मिओसिस. आपण मिओसिस कशाला म्हणतो, मायटोसिस कशाला म्हणतो. पण शॉर्टमध्ये सांगतो, ही झाली ह्युमन बॉडी. ओके, या ह्युमन बॉडीमध्ये इथे काय आहेत, जर्म सेल, जे की या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण बघायचे आहेत. जर्म सेल्स काय असतात. बाळ तयार होण्यासाठी आईकडून एक हाफ सेल लागेल आणि बाबाकडून पण हाफ सेल लागेल. दोघांच्या कॉम्बिनेशन मिक्स होईल, फ्युजन होईल, त्यापासून बाळ तयार होईल. ओके, सो मम्मीकडून जी हाफ सेल येईल ती जर्म सेल पासूनच आली, पप्पाकडून जी हाफ सेल आली होती ती जर्म सेल कडूनच आली. ओके, सो जर्म सेलमध्ये कोणतं डिव्हिजन होत असतं, मिओसिस. म्हणजे जर्म सेल ही आहे, याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतील तर त्यापासून 4 सेल तयार होतील आणि 4 सेल असतील हाफ 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 हाफ. ओके, सो याला आपण हॅप्लॉइड सेल म्हणतो. 4 सेल कोणत्या डिव्हिजनना, मिओसिसनं बनल्या. ओके, आणि जर सायकल चालवताना पडलो किंवा जखम झाली किंवा एखाद्या खपली वगैरे म्हणजे काय म्हणू आपण, जखमच झाली, ओके, तर ती पुन्हा भरून येणे, दॅट इज अ रिजनरेशन. बॉडीचा जो पार्ट कट झाला होता तो पुन्हा तयार होत आहे, दॅट इज रिजनरेशन. म्हणजे जर्म सेलमध्ये होतं मिओसिस आणि बॉडीच्या सेल ज्या असतात पूर्ण जर्म सेल सोडून बाकीच्या सर्व सेलला आपण म्हणतो सोमॅटिक सेल. ओके, सो या सोमॅटिक सेल्समध्ये होत असतं मायटॉसिस आणि मायटॉसिसमध्ये एका सेलपासून बनतात फक्त 2 सेल. आणि जर ही सेल याला म्हणतो आपण ओके पॅरेंट सेल. पॅरेंट सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स असतील तर डॉटर सेलमध्ये पण 46च असतील. याला म्हणतात इक्वेशनल डिव्हिजन. मायटोसिस इज इक्वेशनल डिव्हिजन. मिओसिस याला म्हणतो आपण रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल म्हणजे रिड्यूस झाले, 46 वरून 23 वर आले. ओके, दॅट इज रिडक्शनल डिव्हिजन. ओके, सो हे होतं आपलं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये दोनच लक्षात घ्यायचे, मायटोसिस आणि मिओसिस. ओके, व्हॉट इज अ रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. बघा चॅप्टर नंबर 1 मध्येच पाहिलं होतं की बाळ तयार होताना हाफ सेल आईकडून म्हणजे हाफ क्रोमोझोम्स, हाफ डीएनएज आईकडून आले, हाफ बाबाकडून आले. ओके, सो डीएनए वर आहे जीन. जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. बघा क्रोमोझोम बनलेला आहे डीएनए पासून, डीएनए वर आहे जीन. ओके, आणि जीन पासून बनते प्रोटीन. कोणतीही सेल जी आहे या सेलला सर्वाईव्ह करायचं असेल, सेलला ग्रो करायचं असेल, सेलला डिव्हिजन करायचं असेल, त्यासाठी खूप सारे प्रोटीन्स लागतात. ओके, सो क्रोमोझोमचा रोल आहे प्रोटीन तयार करणे सेलच्या ग्रोथसाठी, सेलच्या डिव्हिजनसाठी. ओके, त्यानंतर क्रोमोझोमचा अजून एक रोल आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन ड्युरिंग द सेल डिव्हिजन. हा झाला सेल, हे झालं न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या आत आहेत हे क्रोमोझोम. ओके, तर सेल डिव्हिजन करताना ज्या सेल 2 तयार होत आहेत त्यामध्ये इक्वल क्रोमोझोम्स वाटल्या गेले पाहिजे. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रोमोझोम्स. ओके, सो तुम्हाला विचारलं व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम, तर तुम्ही काय सांगणार, इक्वल डिस्ट्रीब्युशन ड्युरिंग सेल डिव्हिजन, त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन अँड हेल्प इन सेल ग्रोथ. हे काम कोणाचं आहे, क्रोमोझोमचं काम आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट स्लाइडवर.